गायक सोनू निगम याच्या अजान संदर्भातल्या ट्विटमुळे चांगलाच वाद निर्माण झालेला आहे। या अजानच्या आवाजाने माझी झोपमोड का असं ट्विट सोनू निगमने केलेलं होतं। मात्र खरंच मशिदीवरच्या भोंग्यांचा आवाज किती असतो आणि त्या आवाजाचा त्रास होतो का? आपण पाहूया पुण्यात काय स्थिती आहे। सोनू निगमने ट्विट केल्यानंतर आजामच्या वेळेस होणाऱ्या आवाजामुळे एक वाद निर्माण झालेला आहे। यावर वेगवेगळे टीका देखील केली गेली। नक्की या आजामच्या वेळेस आवाज किती असतो, किती डेसिबल असतो हे जाणून घेण्यासाठी आपण पुण्यातील शिवाजीनगर परिसरामध्ये आलेलो आहोत। आपल्या समोरच जवळ एक मस्जिद आहे या ठिकाणी आणि आजाम सुरू झालेला आहे। आता या ठिकाणी आपण आजामची आवाज ऐकतोय आणि ऑडिओ मीटरमध्ये हा आवाज इथं रेकॉर्ड होतोय। हा आवाज जवळपास आपण पाहू शकता की 70 ते 75 डेसिबलच्या मध्ये हा सध्या आवाज या ठिकाणी नोंद झालेली आहे। या ऑडिओ मीटरमध्ये साऊंड मीटर म्हणून हा ऍप आहे। त्यामुळे आता आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना या ठिकाणी काही लोकांना त्रास होतो, तर काही लोकांना याचा त्रास देखील होत नाही असं देखील या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं आहे। परंतु आता सोनू निगमने असं एका प्रकारे ट्विट केल्यानंतर खरंच वादाला एक नवीन वादाला सुरुवात झालेली आहे। परंतु जो हा आवाज आता आपण ऑडिओ मीटरमध्ये रेकॉर्ड केलेला आहे हा फक्त आजामचाच आवाज नाही, तर आजूबाजू परिसरातील इतर वाहनं आहेत, बाकी जो आवाज आहे तो देखील यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे। कॅमेरामन अमोल गव्हाळेसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे।